दिवाळी जवळ आलेली आहे, साफसफाई तर झालेली आहे, राहिला प्रश्न फक्त शॉपिंगचा. जर खरंच हा प्रश्न तुमचा असेल तर उत्तर माझ्याकडे आहे. नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता सीन काय होतो, दिवाळी आल्यानंतर टिपिकल ट्रेडिशनल साड्या घ्यायच्या ज्या सणावाराला प्रॉपर नेसतात, ज्या लग्न कार्याला नेसतात, की थोड्याशा वेस्टर्न साड्यांमध्ये जायचं. फॉर एक्झाम्पल ही माझी सास बाय गार्गीची साडी. ठीक आहे, साडी प्युअर ऑर्गेन्झा आहे, थोडासा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. अगेन ही थोडीशी टिपिकल ट्रेडिशनल कलर मध्ये नाहीये, थोडा ग्रेइश कलर आहे, त्याच्यात गोल्डनचा थोडासा टिंट येतोय. सो ही साडी जर तुम्ही आधी बघितलं असाल माझ्या एक्झिबिशनला, ही मी साडी मस्त स्लीवलेस ब्लाऊज हँड ग्लोव्स बरोबर घातलेली होती. ही साडी ट्रेडिशनली ही अशी दिसते. लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज, ब्लॅक ब्लाऊज आहे लॉंग स्लीव्स मध्ये, आणि थोडेसे टिपिकल ट्रेडिशनल कानातले, थोडासा लो बन घालून केस टाय करून ही अशा पद्धतीने ट्रेडिशनली साडी घालू शकतात. सो असे ट्विस्ट अँड टर्न करून तुम्ही ही साडी घालतात. आता जाऊया आपण दुसऱ्या साडीकडे. नाव हा दुसरा रंग रेड कलर, प्रॉपर भडक असा लाल कलर आहे, जो आधी पण तुम्ही एकदा एक्झिबिशनला माझ्या बघितलं असेल. ह्याच्या बरोबर मी ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक बेल्ट ऍड करून ही स्टाईल केलेली. आणि आता मी ही साडी स्टाईल केलेली आहे ती म्हणजे गोल्डन एक्सेसरीज बरोबर. आता गोल्डन एक्सेसरीज का? कारण ह्या रेड एक्सेसरीज मध्ये हे छोटेसे गोल्डन कॉइन्स आहेत ऑल ओव्हर सगळीकडे, त्यामुळे दुसरा कलर ऍड करण्यासाठी मी गोल्डन कलर चूज केलेला आहे. आणि आता गोल्डन कलर मध्ये हे असे छोटेसे इयर कप्स. ऑलरेडी माझी साडी आहे ना थोडी जास्त ब्राईट आहे, तो ब्राईट कलर तसाच राहावा, तो कट न व्हावा म्हणून मी थोडेसे मिनिमम एक्सेसरीज केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा गोल्डन कप, गोल्डन कलरचा हा छोटासा चेन वाला नेकलेस, त्यानंतर हे हातामध्ये असे बँगल्स ऍड केलेले आहेत. ऍक्च्युली कडा आहेत, पुऱ्या बँगलचा पुरा एक सेट आहे. आणि हे छोटे मोठे जे पण काय आपल्या रिंग्स आहेत त्या ऍड करून मी रेडी आहे गोल्डन विथ रेड कलरच्या साडी बरोबर दिवाळी फ्लॉन्ट करण्यासाठी. आणि आता हा तिसरा रंग, तो म्हणजे गडद हिरवा रंग. हा रंग खूप सुंदर दिसतो आपल्या सगळ्या भारतीय इंडियन स्किन टोनला, कारण थोडासा गवार रंगाबरोबर हा खूप छान पद्धतीने जातो. अगेन आधीचे खूप सारे व्हिडिओज रील्स मी तुम्हाला दाखवते बाजूला, ज्याच्या बरोबर मी हा वेगवेगळ्या स्टाईलने स्टाईल अप केलेला आहे. ही साडी मी वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल केलेली आहे. आणि आता जरा दिवाळीचं सण आहे, त्यामुळे नाजूक अशा सुंदर स्टाईल मध्ये मी घेऊन आलेली आहे ही साडी. बघाल तर ही हँडमेड ज्वेलरी घेतलेली आहे. अगेन कानामध्ये ना मी फक्त इयर कप्सच ट्राय केलेले आहेत, जे आपल्याकडे ह्या बुगड्या अशा म्हणतात ना, ह्या बुगड्या थोड्याशा वेगळ्या स्टाईल मध्ये आहेत. आणि सिंपल हातात काहीच न घालता फक्त रिंग्सचं प्लेसमेंट केलेलं आहे. आणि एवढा सुंदर अटायर मध्ये ही साडी मी प्रेझेंट केलेली आहे, त्याच माझ्या रोजच्या रेग्युलर ब्लाऊज बरोबर. खूपदा हा ब्लाऊज तुम्ही बघितलाच आहे माझ्या रील्स मध्ये. अगेन माझ्या ह्या साड्या तुम्ही आतापर्यंत जेवढ्या साड्या बघितल्या त्यातले जे काय ब्लाऊज होते ना, ते माझ्या साड्यांवरती जातात. घरातलेच ब्लाऊज आहे, तुम्हाला वेगळ्या ब्लाऊज स्टिच करायची गरज नाही. ही माझी अशी गडद हिरव्या रंगाची साडी छान दिसते दिवाळीला फ्लॉन्ट करायला. आणि आता हा चौथा स्टाईल दिवाळीसाठी, तो म्हणजे ब्लॅक साडीमध्ये. आता तुम्ही बोलाल गार्गी, सणावाराला ब्लॅक साडी कशी छान दिसणार? दिवाळीला स्पेसिफिकली आपण कार्ड पार्टी खेळतो, किंवा आजकाल खूप ट्रेंड निघालाय नाईट पार्टीजला दिवाळीला, त्यावेळेला ह्या ब्लॅक साड्या खूप सुंदर दिसतात. आता ह्या ब्लॅक साड्या तुम्ही जर स्पेसिफिकली बघितलं असाल तर ही साडी आहे ना ग्रे कलरची बॉर्डर येते. सो ह्या ग्रे कलरच्या बॉर्डरला मॅचिंग होण्यासाठी मी अशी थोडीशी डेंटी ऑक्सिडाईजची ग्रे कलरची ज्वेलरी ट्राय केलेली आहे. दोन नेकलेसेस एकत्र घालून पण खूप छान लुक तयार होतो. तुम्हाला जसं पाहिजे, जसे तुमच्याकडे नेकलेसेस, जसे नेकपीसेस अवेलेबल आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे नेकपीसेस घालून ट्राय करू शकतात. अगेन तुम्ही बघू शकतात मी ही छोटीशी अशी माझी बुगडी घातलेली आहे. तसं ट्रेंडी वेगळी स्टाईल आहे. आणि अशा हे ऑक्सिडाईजची ज्वेलरी मी ह्या साडीवरती फ्लॉन्ट करत आहे. आणि दिवाळीला परफेक्टली फ्लॉन्ट होणार आहे ते म्हणजे ह्या ऑक्सिडाईजच्या ज्वेलरी बरोबर आणि सासबाई गार्गीच्या साडी बरोबर. आणि आता हा पाचवा लुक, तो म्हणजे हा असा एखादा प्लेन साडीवरती. माझ्याकडे ही व्हाईट प्लेन साडी आहे, मी आपला व्हाईट प्लेन साडीवरती लुक दाखवते. हा व्हाईट प्लेन साडी मी स्पेसिफिकली तुम्हाला सांगेल अशा कोणत्या एलिमेंट्स, कोणत्या साड्या, कसली ज्वेलरी तुमच्याकडे असल्या पाहिजे ना, की ज्याच्यामध्ये कोणतीही मिक्स मॅच होऊ शकतो. पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा. पण आता ही प्लेन अशी व्हाईट साडी, जिला हलकी पिंक बॉर्डर आहे,
त्याच साडी बरोबर मी असे हे कॉन्ट्रास्ट मस्त मस्त ज्वेलरी फ्लॉन्ट केलेली आहे. ही हँडमेड ज्वेलरी आहे. अशा हँडमेड ज्वेलरी तुम्हाला फ्लॉन्ट करायला भेटतीलच. सोबतच तुम्ही हे असे हँडमेड गजरेही वापरू शकतात. आता हे सगळे एलिमेंट्स कुठे भेटतात? सासबाई गार्गीची स्वतःची वेबसाईट आहे. इथे ह्या सगळ्या ज्वेलरी सगळ्या साड्या अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला बाहेरून कुठून छान छान एक्सेसरीज भेटत असतील, पण त्या एक्सेसरीज मर्ज कशा करायचा ह्याचे संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल येता व्हिडिओ नक्कीच बघा. आतापर्यंतचा तुम्हाला व्हिडिओ आवडलाय मला माहिती आहे. लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे आणि सोबतच मित्रमैत्रिणींना शेअर पण करा, जेणेकरून यंदाची दिवाळी त्यांना खूप सुंदर सुख समृद्धीची आणि समाधानाची जाओ आणि छान छान शॉपिंग करता येऊ. मनासारखी शॉपिंग करा. या दिवाळीला खूप मजा करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी.